असा काय तो पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये होता, की त्याच्यामुळे एक मंथन झालं किंवा लोकांना त्याच्याबद्दल वाटलं, की हे काहीतरी महत्वाचं आहे? नाही, नाही. त्यावेळेला जी जगाची आर्थिक स्थिती होती, म्हणजे साधारण 47 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढच्या 10-15 वर्षांमध्ये एक आशिया खंडातले बाकीचे देश, आफ्रिकेतले बाकीचे देश हे सगळे स्वतंत्र झाले. हं, म्हणजे हे देश स्वतंत्र होण्याची प्रक्रिया 47 पासून साधारण 67 पर्यंत म्हणजे 20 वर्ष चालू होती. हं. जे स्वतंत्र झालेले जे देश होते, त्यांना वाटायला लागलं, की आपलं स्वतःचं एक आर्थिक अस्तित्व व्हायला पाहिजे. आत्तापर्यंत या सगळ्या वसाहती होत्या करेक्ट. आणि ती जाणीव त्याच्यानंतर 10-15 वर्षांनी सुरू झाली. हं, तर ह्या परिस्थितीमध्ये जगाची आर्थिक रचना आहे, एका नवीन प्रकारे त्याची जडणघडण करावी, हं. असा विचार माझ्या मनात आला. आणि त्यासाठी काय करता येईल? इन्स्ट्रुमेंट्स कुठली वापरता येतील? जागतिक बँकेचं जी फायनान्शियल सिस्टम त्यामध्ये काय बदल करता येतील? ह्या सगळ्याचा मी विचार केला. मी त्यावेळेला 20 वर्षाचा होतो आणि मी तिथे त्या ओट्यावरती एरझारा घालायचो. हं. त्याच विचारातून मी ते सगळं तयार केलं आणि ते मी हं. ते मांडलं.